हॅलो गाईज, हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मग अशी मी बोललेली व्हिडिओ बनवेल मी, तर मी माझ्या क्लासेसची स्टोरी सांगते तुम्हाला. म्हणजे मी आय थिंक 2018-19 समथिंगला, म्हणजे मी अगोदर क्लासेस घेत होती एका बाईकडे. ॲक्च्युली क्लासेसचं कसं चालू झालं ना, माझी एक फ्रेंड होती मनीषा करून. तर ती स्कूलमध्ये शिकवायची, नंतर मी ती कॉलेजमध्ये शाळेत शिकवायला लागली. तर ती पहिलं ना एका ट्युशनमध्ये शिकवायची. तर ती मला बोलली, तू शिकवशील का? तर मी बोलली की हां, मी शिकवेल. मग माझं कसं झालं ना, मी म्हणलं की माझ्या भावाला पण घेऊन जाऊया, कारण की तो कॉलेजमध्ये होता आणि त्याने कॉलेज जस्ट पूर्ण केलेलं का कॉलेजमध्ये मला आठवत नाही. पण मी विचार केला, चल भावाला पण घेऊन जाऊया आपण. मग मी तुषारला, म्हणजे माझ्या भावाला पण घेऊन गेली. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही क्लासेस चालू केलं. मग आम्ही, म्हणजे ती जी मॅडम होती ती बोललेली, तुम्हाला पण पूर्णपणे क्लासेस देते, तर तुम्ही ना आपण असं करूया 60-40 किंवा 60-40 करूया असं. तर मी म्हणलं की ठीक आहे, जसं पाहिजे तुम्हाला तसं. तर आम्ही शिकवायचो. त्याच्यानंतर मग तिने क्लास न विकू, म्हणजे तिला ते म्हणजे स्टुडंट्स कमी होते तिच्याकडे, म्हणजे तीच आणून द्यायची स्टुडंट, आम्हाला काहीच करायचं गरज नव्हतं. मग स्टुडंट कमी होते. त्याच्यानंतर ती मला विचारत होती, तुला बेंचेस वगैरे पाहिजे, क्लासेस वगैरे चालू करायला. बोले तेवढे तर पैसे माझ्याकडे नाही आहे. मग मी म्हणलं की नको, मला बेंचेस वगैरे काही नको. मग आम्ही ते सोडलं क्लासेस. पण नंतर 2 वर्षानंतर ना मला कुठेतरी असं वाटत होतं की माझं स्वतःचं ट्युशन असावं, होम ट्युशन. तर मग मी म्हणलं, अगोदर मी विचार केला चालेल नाही चालेल, तुम्हाला माहिती आहे. पण मला एक वेगळाच कॉन्फिडन्स होता तेव्हा. एन्झायटी नव्हती मला, पण थोडी म्हणजे जशी नॉर्मल तुम्हाला लोकांना एन्झायटी असते, नॉर्मल ह्युमन बिंगला तशी होती. मी विचार करायची, नेगेटिव्ह विचार तर नेहमीच असायचे, पण मी ते विसरून जायचे. आता नेगेटिव्ह विचार सतत फिरत असतात. तर मग मी म्हणलं की चल स्टार्ट करूया क्लासेस. तर माझ्या बाजूला एक बाई होती, बोलायची नाही टीचर तुमचं चालेल, क्लास तुमचं चालेल. आणि मला माहिती होतं मी कशी शिकवते. माझं ना ते क्लास चालू झालं ते 2018-19 शाळेत मी चालू केलं क्लास. त्याच्यानंतर 2-3 वर्ष मी चांगला माझा क्लास चालला. नंतर आला कोरोना आला. त्याच्यानंतर तर माझा क्लास बंदच झाला. अर्ध्या जणांनी माझी फीज नाही दिली गाईस, आणि मागितली तर ते लोक द्यायचे नाही फीज. एक जणांनी तर फीज पण नाही दिली. आणि नंतर नेक्स्ट टाईमला जॉईन झाले, म्हणजे कोरोनाच्या नंतर त्यांना मागितली नाही आम्ही फीज. म्हणजे जवळजवळ मला 10-15 हजाराचं नुकसान झालं असं. सोड, जाऊ दे.